नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वी विषय गणित आणि आपले प्रकरण आहे मुलांनो, प्रकरण आहे आपले 13वे नफा व तोटा. नफा व तोटा हे प्रकरण आपण काय करणार आहोत इथे अभ्यासणार आहोत. चला तर मग बघूया आपण नफा व तोटा. बघा मुलांनो, नफा आणि तोटा म्हणजे काय असतं. बघा मुलांनो, जर खरेदी किंमत जी आहे ती आपली जास्त असेल आणि आपली जी विक्री किंमत असेल ती जर आपली जर कमी असेल तर आपल्याला काय होतं मुलांनो, तर आपल्याला तोटा होतो. आणि ते जर आपली खरेदी किंमत ही कमी असेल आणि विक्री किंमत ही जर आपली जास्त असेल तर आपल्याला काय होतं मुलांनो, तर आपल्याला नफा होतो. म्हणजेच नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो हेच आपण काय करणार आहोत, तर या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. नफा म्हणजेच काय मुलांनो, तर जसं की आपण 10 रुपयाचं जर पेन बॉक्स घेतला किंवा एखादा पेन घेतला आणि तोच पेन जर आपण 12 रुपयाला आपण विकला तर आपली खरेदी किंमत काय झाली मुलांनो, तर 10 रुपये झाली आणि विक्री किंमत जी आहे ती आपली काय झाली, तर 12 रुपये झाली. आणि मग जर आपण 12मधून 10 वजा केले तर किती राहतात मुलांनो, तर 2 रुपये राहतात. म्हणजेच 2 रुपये हे काय झालं, आपल्याला बेनिफिट झालं, 2 रुपयाचा आपल्याला फायदा झाला. म्हणजेच 2 रुपये काय आहे मुलांनो, तर आपला हा नफा आहे. आणि तोटा म्हणजेच काय मुलांनो, जर तुम्ही एखादी पेन्सिल असेल किंवा एखादं काही खाऊचं पाकिट असेल किंवा काही असेल, एखादी वस्तू जर तुम्ही जी घेतली 5 रुपयाला आणि तीच वस्तू तुम्हाला विकावी लागली आहे 4 रुपयाला, तर बघा मुलांनो, 5मधून जर आपण 4 हे जर मायनस केलं तर किती उरतात, तर 1 उरतात. पण आपल्या इथे काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. कसं मुलांनो, कारण आपली जी खरेदी किंमत आहे ती कशी आहे, जास्त आहे आणि जी आपली विक्री किंमत आहे ती कशी आहे, इथे कमी आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय झालेलं आहे, तर तोटा झालेला आहे. तर इथेच नफा आणि तोटा म्हणजे काय हे आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, बघा सविस्तरपणे नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय हे आपण ह्या स्पष्टीकरणाद्वारे देखील आपण समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो, जेव्हा आपण काय करतो, एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा दुकानदार ती वस्तू आपल्याला छापील किमतीला विकतो. बघा, जसं की आपल्याला एखादी नोटबुक घ्यायची असेल, बुक घ्यायचं असेल किंवा पेन घ्यायचं असेल, पेन्सिल घ्यायची असेल तर त्यावर काही छापील किंमत असते. बघा मुलांनो, तर दुकानदार काय करत असतात की त्याच किमतीला आपल्याला त्या वस्तू विकत असतात. पण खरं तर त्या किमतीलाच दुकानदारांना ती वस्तू मिळते का, तर नाही. ती वस्तू ते जास्त प्रमाणात घेतात म्हणून ती वस्तू त्यांना काय मिळते मुलांना, स्वस्त मिळते. पण आपल्याला ते लोक काय करतात की छापील किमतीमध्येच देत असतात. बघा, पण त्या दुकानदारालाही ती वस्तू त्याच किमतीला खरेदी करावी लागते का, हा असा आपल्याला प्रश्न पडलेला असेल की आपल्याकडे जी काही पेन्सिल आहे ती 5 रुपयाला दुकानदार आपल्याला देतो, पण त्यालाही ही 5 रुपयालाच मिळते कारण त्याची जी प्राईज आहे ती छापलेली असते 5 रुपये. मग याला परवडतं कसं, तर ती जे पेन्सिल आहे त्याचं मूल्य जरी छापील 5 रुपये असलं तरी त्याला ती स्वस्त दराने मिळत असते. म्हणून तो काय करतो, आपल्याला छापील किमतीमध्येच विकत असतो. बघा मुलांनो, तर नाही, ती वस्तू हे दुकानदार घाऊक व्यापाराकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने खरेदी करत असतात. बघा, घाऊक व्यापारी म्हणजे काय, आपण म्हणतो ना होलसेल, तर होलसेलकडनंच काय करतात मुलांनो, तर ते खूप मोठ्या प्रमाणात काही वस्तू ह्या खरेदी करत असतात आणि त्यामुळे त्यांना त्या वस्तू ज्या आहेत त्या स्वस्त दरामध्ये मिळत असतात. बघा मुलांनो, छापील किमतीला ते लोक का विकतात की छापील किंमत जी असते त्याच्यापेक्षा स्वस्त दराने दुकानदाराला ती वस्तू मिळत असते. बघा, छापील किंमत ही नेहमीच खरेदी किमतीपेक्षा जास्त असते. मग दुकानदाराचा फायदा होतो, त्याला काय म्हणतात मुलांनो, तर त्याला नफा म्हणतात.
आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडलेला असतो की दुकानदार काय करत असतो की जी किंमत छापील असते त्याच किमतीला तो आपल्याला काय देत असतो, वस्तू देत असतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की खरंच ह्या व्यक्तीला फायदा होत असेल का, नफा होत असेल का? तर हो, त्याला नफा होत असतो, कारण ती वस्तू छापील किमतीमध्ये तो जो दुकानदार आहे तो विकत घेत नाही. तर तो काय करतो, खूप मोठ्या प्रमाणात घाऊक, बघा जे दुकानदार आहे घाऊक व्यापाराकडूनच तो काय करत असतो, खूप मोठ्या प्रमाणात तो वस्तू घेत असतो. म्हणून त्याला तिथे काय असतं मुलांना, जर एखादी वस्तू जर 5 रुपयाला असेल तर ती त्याला 2 रुपयामध्ये किंवा 1.5 रुपयामध्ये अशी ती मिळत असते. पुढे बघा मुलांना, आता बघा काही उदाहरणाद्वारे देखील आपण नफा तोटा हे शिकणार आहोत. बघा आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे, तर उदाहरण आपलं आहे की दुकानदाराने 10 पेनाचे पाकिट 30 रुपयाला, किती मुलांनो, तर 10 पेनाचे पाकिट 30 रुपयांना खरेदी केले. नंतर एक पेन सुट्टा छापील किमतीप्रमाणे 5 रुपयांना विकला. म्हणजेच दर पेना मागे दुकानदाराला 2 रुपये जादा मिळाले. म्हणजेच त्याचा काय झालेला आहे मुलांनो, तर फायदा झालेला आहे. का? कारण त्याला काय मिळालेलं आहे, तर 2 रुपये जे आहे ते जास्तीचे मिळाले असल्यामुळे दुकानदाराला काय झालेलं आहे, तर नफा झालेला आहे, फायदा झालेला आहे. बघूया गणिती प्रक्रिया करून. तर बघा मुलांना, इथे काय आहे, तर जेव्हा जो दुकानदार असतो तो एखादी वस्तू जी आहे ती खरेदी करताना कमी किमतीत घेतो पण विकताना तो जास्त किमतीमध्ये विकतो, तर त्याला तिथे काय होतं, तर नफा होतं. पण एकेकाळी असंही होतं किंवा काही वेळा असंही होतं की काही वेळा खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते, तेव्हा नुकसान सहन करावे लागते. म्हणजे काही असेही प्रसंग येतात की तेव्हा काय होतं मुलांनो, की जो काही दुकानदार असतो किंवा जे भाजी विक्रेता वगैरे असतात त्यांना काय करावं लागतं, समजा त्यांनी 10 रुपयाची भाजीची जोडी आणली आणि जर ती लवकर खराब होत असेल तर मग जे काही भाजी विक्रेता आहे त्यांना काय करावं लागतं, तर ती भाजी 8 रुपयामध्ये द्यावी लागते, कधी ती 5 रुपयामध्ये द्यावी लागते. म्हणजेच त्यांचं कधी कधी काय होतं, तर नुकसान देखील होतं. त्यांनी घेतलेले असते 10 रुपयामध्ये पण विकावी लागते त्यांना 8 रुपयामध्ये किंवा 7 रुपयामध्ये. म्हणजे इथे त्यांचं 2-3 रुपयाचं काय होत असतं, तर नुकसान होत असतं. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, बघा उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. तर काय आपलं उदाहरण आहे मुलांनो, तर राजूने नवीन सायकल 6,000 रुपयांना खरेदी केली. 2 वर्षानंतर 4,000 रुपयांना विकली. म्हणजेच राजूला 2,000 रुपये नुकसान झाले. व्यवहारात फायदा व नुकसान यांनाच काय म्हणतात मुलांनो, तर नफा व तोटा असे म्हणतात. बघा राजूने काय केलेलं होतं की नवीन सायकल त्याने विकत घेतलेली होती, कितीमध्ये, तर 6,000 रुपयामध्ये. तर मुलांनो 6,000 रुपयामध्ये जर राजूने सायकल घेतली पण ती त्याने काय केलेली आहे की 2 वर्षानंतर ती त्याने 2 वर्ष वापरली. म्हणजेच त्याने काय केलेलं आहे की त्याचा फायदा करून घेतलेला आहे. पण आता ती 2 वर्षानंतर त्याने विकली आहे 4,000 रुपयामध्ये. म्हणजे त्याला नुकसान किती झालेलं आहे मुलांनो, तर 2,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. हा काय झालेला आहे की एक व्यवहार आहे आणि व्यवहारामध्ये काय होतं मुलांनो, कधी फायदा होतो तर कधी तोटा होतो, कधी नफा होतो तर कधी नुकसान होतं. बघा मुलांनो, म्हणजे इथे आपलं सूत्र काय येणार आहे बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बघा नफा बरोबर काय मुलांनो, तर नफा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. त्याने कितीमध्ये सायकल घेतलेली, तर 6,000 रुपयामध्ये सायकल घेतली होती आणि ती विकली कितीमध्ये, तर 4,000 रुपयामध्ये त्याने विकली. मग इथे आपल्याला नफा झाला आहे की तोटा झालेला आहे मुलांना, तर इथे आपल्याला झालेला आहे तोटा. बघा कसा, तर 6,000 रुपयामधून आपल्याला काय करायचं आहे, तर 6,000 रुपयामधून आपल्याला 4,000 रुपये हे मायनस करायचे आहे. म्हणजेच किती होईल मुलांनो, तर 2,000 एवढं आपलं नुकसान होणार आहे. म्हणजेच इथे राजूला किती नुकसान झालेलं आहे सायकलीमध्ये, तर राजूला इथे
2,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. बघा मुलांनो, इथे देखील आपल्याला एक उदाहरण असं दिसून येत आहे की जेव्हा आपल्याला नफा होतो तेव्हा आपण हॅपी असतो, आनंदात असतो, आणि जेव्हा आपल्याला तोटा होतो तेव्हा आपण कसे असतो तर दुःखी असतो, नाराज असतो. आता बघा, हा जो मुलगा आपल्याला इथे दिसत आहे चित्रामध्ये, तो आपल्याला हॅपी दिसतोय की तोटा दिसतोय? बघा, प्रणवने एकूण किती खर्च केला, तो नाराज का आहे? आता तिथे जो मुलगा आहे प्रणव, तो कसा आहे तर नाराज आहे. आणि का नाराज आहे पाहूया मुलांनो. बघा, प्रणवच्या साहित्य खरेदीचा तपशील हा जो आहे तो काय आहे मुलांनो, तर प्रणवने जे काही साहित्य घेतलेलं आहे त्याचा तो तपशील आहे. बघा, भाज्या किती रुपये मुलांनो, तर 70 रुपये, बटर 25 रुपये, पाव 45 रुपये, मसाला 14 रुपये, इतर साहित्य 20 रुपये. आणि या सगळ्यांचे आपण काय केलेले आहे मुलांनो, तर या सगळ्यांचे आपण बेरीज केलेली आहे. आणि उत्तर किती आलेलं आहे मुलांनो, तर 170 रुपये एवढं आलेलं आहे. बघा, एकूण किती होतात, टोटल किती होतात, तर 170 रुपये एवढे होतात. नंतर बघा, विक्री करून मिळालेली रक्कम. आता त्याने काय केलेलं आहे की हे विकलेलं आहे आणि विक्री करून मिळालेली जी रक्कम आहे ती किती आहे मुलांनो, तर 160 रुपये आहे. बघा, प्रणवला विक्रीनंतर रुपये 10 कमी मिळाले. त्याच्याकडे किती होते तर 170 रुपयामध्ये त्याने काय केलेलं तर खरेदी केलं, पण त्याने जेव्हा विकलं तेव्हा त्याला 160 रुपयेच मिळाले. मग 170 मधून जर आपण 160 हे मायनस केले तर किती असतात मुलांनो, तर किती उरतात तर 10 रुपये काय होतं मुलांनो, तर त्याला तोटा झालेला आहे. प्रणवला विक्रीनंतर रुपये 10 किती मिळालेले आहे तर कमी मिळालेले आहे. म्हणून बघा मुलांनो, 170 वजा रुपये 160 किती मुलांनो, 170 मधून 160 गेले तर 10 रुपये उरतात. बघा, प्रणवला तोटा झालेला आहे. कितीचा तोटा झालेला आहे तर 10 रुपयाचा तोटा झाला असल्यामुळे प्रणव कसा आहे तर प्रणव नाराज आहे. का? कारण त्याची जी खरेदी किंमत आहे ती जास्त आहे आणि जी विक्री किंमत आहे ती कशी आहे, कमी आहे. त्या मानाने त्याला काय झालेला आहे तर तोटा झालेला आहे आणि तोही 10 रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणून तो कसा आहे तर नाराज आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, पुढचं जे आपलं उदाहरण आहे ते काय आहे की इथे ही जी सरिता आहे ती कशी आहे, हॅपी आहे. आणि जो आपण आधीच्या उदाहरणामध्ये बघितलेलं प्रणव, तो कसा होता तर नाराज होता, अनहॅपी होता. पण असं का आहे, ती हॅपी का आहे? बघा मुलांनो, सरिताने भेळेसाठी एकूण किती खर्च केला? भेळेसाठी तिने काय केलेलं आहे तर एकूण किती खर्च केलेला आहे? सरिता आनंदी का दिसत आहे? बघा, तिने भेळ आणलेली आहे आणि त्या भेळेच्या जी काही भेळ तिने जे काही साहित्य आणलेलं आहे त्या साहित्यासाठी किंवा खरेदीसाठी तिला किती खर्च आलेला आहे आणि विकल्यानंतर तिला किती पैसे मिळालेले आहेत. म्हणजेच इथे हॅपी आहे, याचाच अर्थ इथे तिला काय झालेला आहे तर नफा झालेला आहे. बघूयात तर. बघा, सरिताच्या साहित्य खरेदीचा तपशील. तिने काय काय साहित्य घेतलेलं आहे तर तिने प्लेट 20 रुपये, चमचे 10 रुपये, चटणी 30 रुपये, मुरमुरे 50 रुपये, कांदे 20 रुपये, इतर साहित्य 60 रुपये. आणि मग आपण काय केलेलं आहे तर ह्या सर्वांची आपण इथे बेरीज केलेली आहे. आणि काय बेरीज आलेली आहे तर 190 रुपये एवढे ह्या सगळ्या साहित्यांचे झालेले आहेत. पुढे बघा, विक्री करून मिळालेली रक्कम तिला किती मिळालेली आहे? तिने काय केलेलं आहे तर भेळ तिने विकलेली आहे आणि या भेळची रक्कम तिला किती मिळालेली आहे तर 230 रुपये एवढे मिळालेली आहे. मग बघा, खर्च वजा जाता 230 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे की 230 मधून आपल्याला 190 हे काय करायचं आहे तर मायनस करायचं आहे, वजा करायचं आहे. मग आपल्याला उत्तर किती मिळणार आहे तर 40 मिळणार आहे. बघा मुलांनो, 230 मधून जर 190 हे आपण वजा केले तर आपलं उत्तर येतं किती मुलांनो तर 40 रुपये एवढं येतं. म्हणजे 40 रुपये काय झालेलं आहे तर नफा झालेला आहे. कुणाला? सरिताला. म्हणून ती कशी आहे, हॅपी आहे, आनंदी आहे. म्हणूनच ती कशी आहे मुलांनो, आनंदी आहे. का? कारण तिला नफा झालेला आहे. आणि प्रणव नाराज का होता? कारण त्याला काय झाला होता तर तोटा झालेला होता, म्हणून तो नाराज होता. आणि आपल्याला जेव्हा नफा होतो तेव्हा आपण कशा असतो मुलांनो, हॅपी असतो, आनंदी असतो. पुढचं उदाहरण बघूया.
बघा मुलांना, इथे काय आहे की खरेदीपेक्षा विक्री कमी असेल तेव्हा तोटा होतो. काय आहे बघा मुलांना, खूप सोपं आहे की खरेदीपेक्षा जी विक्री आहे ती कशी असेल, जर कमी असेल तर तेव्हा काय होतं मुलांना, तर तेव्हा आपल्याला तोटा होतो. कधी तोटा होतो आपल्याला, की जेव्हा आपण खरेदीपेक्षा विक्री ही जास्त करतो तेव्हा आपल्याला काय होतं मुलांना, तर तोटा होतो. तोटा बरोबर काय मुलांनो, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. म्हणजे आपण कितीला घेतलेला आहे आणि कितीला विकलेला आहे. जर आपली जी खरेदी किंमत असेल मुलांनो, ती जर कमी असेल आणि विक्री किंमत ही जर जास्त असेल तर आपल्याला काय होतो, नफा होतो. पण जर विक्री किंमत ही कमी असेल खरेदी किंमतीपेक्षा तर आपल्याला काय होतो, तोटा होतो. बघा, खरेदीपेक्षा विक्री जास्त असते तेव्हा आपल्याला काय होतं, तर तेव्हा आपल्याला नफा होतो. काय मुलांनो, खरेदीपेक्षा विक्री कशी असावी लागते, जास्त असावी लागते. जसं 10 रुपयाचा पेन आपण जर 12 रुपयाला विकला म्हणजेच आपली खरेदी किंमत 10 रुपये झाली आणि विक्री किंमत 12 रुपये झाली. मग आपल्याला नफा किती झाला, तर 2 रुपयाचा. बघा, इथे मग आपल्याला नफा कधी होतो, जेव्हा खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असावी लागते तेव्हा आपल्याला काय होतो, तर नफा होतो. बघा, सूत्र काय आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता 2 सूत्र आहेत बघा मुलांनो, तर एक तोटाचं आहे. तोटाचं सूत्र काय आहे मुलांनो, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. याचं बघा उलट आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजेच काय होतं मुलांना, आपल्याला इथे नफा दिसून येतो. पुढे बघूया. बघा, इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ते आपण समजून घेऊया. बघा, उदाहरण काय आहे, हमीद भाईंनी 2000 रुपयांची केळी विकत घेतली व ती केळी 1890 रुपयास विकली तर त्याला व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा झाला, हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, साहजिकच काय आहे की त्याने 2000 रुपयाची खरेदी केलेली आहे, पण त्याची जी विक्री आहे ती 1890ची झालेली आहे. तर आपल्याला जो काही प्रश्न आहे ते वाचल्यानंतरच इथे कळत आहे की त्याला काय झालेलं आहे, तर तोटा झालेला आहे. तो तोटा कसा झाला आहे ते आपण इथे एक्सप्लेन करूया. बघा, 2000 रुपयास केळी विकत घेतली. किती विक्री किंमत काय आहे त्याची खरेदी जी किंमत आहे ती आहे 2000. काय मुलांनो, त्याची जी खरेदी किंमत आहे ती किती आहे, तर 2000 रुपये आहे. आणि विक्री किंमत काय आहे त्याची, तर विक्री किंमत आहे 1890. पण त्याने महागामध्ये ते काय केलेलं आहे, तर खरेदी केलेलं आहे. आणि विक्री किंमत किती आहे, तर 1890. खरेदी आहे 2000 रुपये. नंतर बघा, येथे खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त आहे. आपल्याला माहितीच आहे की जिथे खरेदी किंमत ही जास्त असेल आणि विक्री किंमत ही कमी असेल तिथे आपल्याला काय होतं, तर तिथे आपल्याला तोटा होतो. बघा, म्हणून या व्यवहारात हमीद भाईंना काय झालेलं आहे, तर तोटा झालेला आहे. साहजिकच आहे, जेव्हा आपण उदाहरण वाचतो तेव्हाच आपल्याला माहिती पडतं की इथे खरेदी किंमत ही काय आहे, तर जास्त आहे आणि विक्री किंमत ही काय आहे, कमी आहे. म्हणून हमीद भाईंना इथे काय झालेलं आहे, तर तोटा झालेला आहे. बघा, आपलं जे सूत्र आहे ते कसं असणार आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर आपली खरेदी किंमत ती किती आहे, तर 2000 रुपये आहे आणि विक्री किंमत किती आहे, तर 1890 रुपये आहे. आणि आपल्याला आता 2000 मधून 1890 जे आहे ते मायनस करायचे आहे, वजा करायचे आहे. मग आपलं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे, तर 110 रुपये एवढं येणार आहे. म्हणजेच हमीद भाईंना 110 रुपये हे लॉस झालेलं आहे, त्यांचा तोटा झालेला आहे. किती मुलांना, तर 110 रुपये त्यांना काय झालेलं आहे, तर तोटा झालेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. बघा मुलांनो, इथे आपलं उदाहरण काय असणार आहे की हरभजन सिंग यांनी 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयास विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी सर्व तांदूळ विकला तर त्यांना किती नफा झाला. आता इथे नफा झालेला आहे म्हणजे सूत्र आपलं काय असणार आहे मुलांनो, तर सूत्र असणार आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. किती मुलांनो,
इथे नफा झालेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे सूत्र इथे लिहायचं आहे. काय मुलांनो, तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता त्याने कितीमध्ये तो विकत घेतलेला आहे, तर 22,000 रुपयामध्ये विकत घेतलेला आहे आणि त्याने 500 किलोग्रॅम 48 रुपयांनी प्रति किलोने त्याने काय केलेलं आहे, तर विकलेलं आहे. मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे मुलांनो, तर 500ला 48ने काय करावं लागणार आहे, तर गुणावे लागणार आहे आणि आपण ते गुणाकार करूया. तर बघा मुलांनो, त्याने 500 किलोग्रॅम तांदूळ हे जे आहे प्रति किलो किती रुपयामध्ये विकलेले आहे, तर 48 रुपये किलोने. तर आपण इथे काय करणार आहोत, तर 500 गुणिले 48. आपण आता 500ला 48ने आपण काय करायचं आहे, तर 500ला हे गुणायचं आहे. तर गुणूया आपण. बघा 500ला आपल्याला 48ने गुणायचे आहे. काय करायचं आहे आपल्याला, 500ला 48ने गुणायचं आहे. बघूया, 8 0 0, 8 0 0, 8 5 40. इथे एक शून्य देऊया. त्यानंतर 4 0 0, 4 0 0 आणि 4 5 किती मुलांनो, तर 20. आता इथे आपण काय करणार आहोत, तर इथे बेरीज करणार आहोत. बघा 0 0 0 0 0 0, इथेही 0, इथे काय येईल मुलांनो 4 आणि इथे किती येईल, तर 2. म्हणजेच 24,000 काय होणार आहे, आपलं याचं उत्तर येणार आहे. किती मुलांनो, तर 24,000. पण मुलांनो आपण इथे बघितलेलं आहे बघा, तर आपल्याला काय मिळालेले आहे मुलांनो, याची जी विक्री किंमत आहे ती काय आहे मुलांनो, तर बघा मुलांनो, आता या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर मिळालेल्या किमती ह्या ॲड करायच्या आहेत. बघा, नफा बरोबर विक्री किंमत किती आहे मुलांनो, विक्री किंमत आहे आपली 24,000 वजा आपल्याला काय करायचं आहे, तर जी खरेदी किंमत आहे किती मुलांनो, तर 22,000. किती आहे, 22,000. तर बघा मुलांनो, 24,000 मधून आपल्याला 22,000 काय करायचे आहे, मायनस करायचे आहे. किती उरतात मुलांनो, तर 2,000 हे उरतात. म्हणजे आपला नफा किती झालेला आहे, तर 2,000 एवढा नफा झालेला आहे. तर मुलांनो, हरभजन सिंगला किती नफा झालेला आहे, 2,000 नफा झालेला आहे. हा जो काही व्यवहारी दृष्टिकोन असतो त्याच्यामध्ये काय असतं मुलांनो, चढ उतार हे होतच असतात, नफा किंवा तोटा हे होतच असतो. पुढे बघूया. तर बघा मुलांनो, हरभजन सिंग यांनी 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयास विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी त्यांनी काय केलेला आहे, तो तांदूळ विकलेला आहे. तर त्यांना किती रुपये नफा झालेला आहे. इथे बघा उदाहरणामध्ये लिहिलेलंच आहे की त्याला नफा झालेला आहे. कुणाला, तर हरभजन सिंगला. बघा 500 किलोग्रॅम तांदळाची खरेदी किंमत किती आहे मुलांनो, तर 22,000 रुपये आहे. आणि बघा 500 किलोग्रॅम तांदळाची विक्री किंमत जी आहे ती किती आहे मुलांनो, 500 किलोग्रॅम त्यांनी तांदूळ विकलेला आहे प्रति किती किलोने, तर 48 रुपये किलोने त्यांनी काय केलेलं आहे, तांदूळ विकलेला आहे. म्हणून 500 गुणिले 48 किती मुलांनो, 500 गुणिले 48. आता आपण 500ला 48ने किंवा 48ने 500ला आपण काय केलेलं आहे, गुणलेलं आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे, तर 24,000 एवढं आलेलं आहे. बघा, विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून त्याला काय झालेलं आहे, नफा आहे. नफा त्याला झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की ही काय आहे, तर ही खरेदी किंमत आहे. आणि जेव्हा आपण याचा गुणाकार केला तेव्हा आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, तर तेव्हा आपल्याला मिळालेलं आहे 24,000 रुपये. म्हणजेच त्याला किती नफा झालेला आहे ते आपण बघूया. तर बघा, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा, विक्री किंमत किती आहे, तर 24,000 आहे आणि खरेदी किंमत किती आहे, तर 22,000 रुपये आहे. तर 24,000 मधून जर 22,000 आपण मायनस केले, वजा केले, तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर 2,000 रुपये आलेलं आहे. म्हणजेच बघा, व्यवहारात हरभजन सिंग यांना किती नफा झालेला आहे, तर त्यांना 2,000 रुपये एवढा काय झालेला आहे, तर नफा झालेला आहे. समजलं मुलांना?